सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. नमस्कार मैत्रिणींनो, बघा 15 जून रोजी आलेली आहे अधिक मासातील सोमवती अमावस्या. ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या दिवशी जर तुम्ही भाताचा हा साधा पण अत्यंत प्रभावी असा उपाय केला तर घरातील नजर दोष, कर्णीबाधा, सततचा आजारपण, नकारात्मकता आणि मानसिक अस्थिरता कमी होण्यासाठी मदत मिळते असे मानले जाते. अनेकांच्या मते या उपायामुळे घरातील वातावरण प्रसन्न वाटू लागतात, विनाकारण होणारे वाद कमी होतात आणि मनाला शांततेची अनुभूती मिळते. विशेष म्हणजे हा उपाय कोणालाही सहज करता येतो, पण तो योग्य पद्धतीने आणि योग्य दिवशी करणे महत्त्वाचे असतात. ही माहिती तुम्हाला कुठेही सहज मिळणार नाही, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. यावेळी आलेली सोमवती अमावस्या ही साधी अमावस्या नाही, कारण ती अधिक मासात आली आहे आणि त्याचबरोबर सोमवार आणि सोमवारच्या दिवशी आलेली आहे. आपल्या धर्मशास्त्रामध्ये अधिक मासाला अत्यंत पुण्यदायी काळ मानला जातो. या महिन्यात केलेली पूजा, जप, तप आणि सात्विक उपायांना विशेष महत्त्व दिले आहे. सोमवार हा भगवान शिवशंकरांचा दिवस मानला जातो आणि जेव्हा अमावस्या सोमवारच्या दिवशी येते तेव्हा तिला सोमवती अमावस्या म्हटलं जातं. हा योग वर्षातून नेहमी येत नाही, त्यामुळे या दिवशी केलेली सात्विक कृतींना विशेष महत्त्व प्राप्त होतं असं म्हटलं जातं. अनेक लोकांच्या आयुष्यात काही ना काही अडचणी सतत चालू असतात. काहींच्या घरात वारंवार आजारपण येतं, काही ठिकाणी घरातील सदस्यामध्ये सतत मतभेद होतात, काही जण सांगतात की पैसा येतो पण टिकत नाही, काहींच्या मुलांचा अभ्यासात केलेला लक्षात राहत नाही, काहींना नोकरीमध्ये अडथळे येतात तर काहींच्या व्यवसायात वारंवार नुकसान होतं. अशा परिस्थितीत माणूस खूप प्रयत्न करतो, मेहनत करतो, देवाची पूजा करतो, पण तरीही मनात कुठेतरी एक अस्वस्थता राहते. नेमकं काय चुकते हे समजत नाही. अनेकदा घरातील मोठी माणसं सांगतात की घरातील वातावरण सात्विक ठेवावं, देवाचं नामस्मरण करावं आणि काही पारंपरिक उपाय श्रद्धेने करावेत. म्हणून अधिक मासातील सोमवती अमावस्येला दही भाताचा हा उपाय अनेक घरामध्ये केला जातो. हा उपाय कोणाचा वाईट करण्यासाठी नसतो. हा उपाय फक्त आपल्या घरातील सकारात्मकता वाढवी, नकारात्मकता कमी व्हावी आणि घरातील सदस्यांना मानसिक आधार मिळावा यासाठी केला जातो. बघा, कोणताही उपाय करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा. फक्त साहित्य एकत्र करून उपाय केल्याने काही अर्थ नसतो. मनात विश्वास असणं आवश्यक असतं, कारण श्रद्धा असेल तर मन शांत राहतं. मन शांत असेल तर घरातील वातावरणही त्याचा चांगला परिणाम दिसून येतो. काही लोकांना असं वाटतं की अमावस्या म्हणजे फक्त भीतीचं प्रतीक आहे, पण खरं पाहिलं तर प्रत्येक अमावस्येचे स्वरूप सारखं नसतं. काही अमावस्या या आत्मचिंतनासाठी, प्रार्थनेसाठी आणि घरातील नकारात्मक भावना दूर करण्यासाठी विशेष मानल्या जातात. विशेषतः अधिक मासात आलेली सोमवती अमावस्या अनेक भक्तांसाठी श्रद्धेचा दिवस असतो. या दिवशी अनेक लोक उपवास करतात, भगवान शिवशंकरांची पूजा करतात, पिपळ वृक्षाची पूजा करून प्रदक्षिणा घालतात, जप करतात आणि घरातील सुख शांतीसाठी प्रार्थना करतात. आजकालच्या धावपळीच्या जीवनात मानसिक तणाव खूप वाढला आहे. माणूस दिवसभर काम करतो, धावपळ करतो, जबाबदाऱ्या सांभाळतो, पण मनाला समाधान मिळत नाही. काही वेळा बाहेरून सगळं ठीक दिसत असलं तरी घरामध्ये तणावाचं वातावरण असतं. अशावेळी भक्तिभावाने केलेले छोटे छोटे उपाय मनाला आधार देतात. दही भाताचा हा उपाय देखील त्याच प्रकाराचा आहे. साधा आहे, खर्चिक नाही, कोणत्याही मोठ्या विधीची गरज नाही, पण अनेक वर्षातून अनेक कुटुंबामध्ये श्रद्धेने केला जातो. विशेष म्हणजे हा उपाय घरातील प्रत्येक व्यक्तीसाठी केला जाऊ शकतो. जर घरात वारंवार एखादा सदस्य आजारी पडत असेल, लहान मुलं सतत रडत असतील, रात्री घाबरून उठत असतील किंवा विनाकारण चिंता वाटत असेल तर अशा वेळेला सोमवती अमावस्येच्या दिवशी हा उपाय करण्याची परंपरा अनेक ठिकाणी आजही पाहायला मिळते. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, हा उपाय करताना मनात भीती ठेवायची नाही. आपल्यावर काही वाईट आहे असा विचार ही मनामध्ये आणायचा नाही. उलट स्वामींवर विश्वास ठेवायचा, भगवान शिवशंकरांच्या चरणी प्रार्थना करायची आणि आपल्या घरासाठी सुख, शांती आणि आरोग्य मागायचं. कारण जेव्हा मनामध्ये सकारात्मक भावना निर्माण होतात तेव्हा घरातील वातावरणातही बदल जाणवू लागतो. चिडचिड कमी होते, संवाद वाढतो, मन हलकं वाटतं आणि हाच तर प्रत्येक भक्ताचा खरा उद्देश असतो. मैत्रिणींनो, आपण पाहिलं की अधिक मासातील सोमवती अमावस्या हा दिवस किती महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी केलेले उपाय, नामस्मरण अनेक भक्त सात्विकतेने करतात, पण कोणताही उपाय करताना तो समजून घेणं खूप महत्त्वाचा असतो. दही भाताचा हा उपाय साधा वाटत असला तरी त्यामागे आपल्या घरातील नकारात्मकता दूर व्हावी,
कुटुंबातील सदस्य निरोगी राहावेत, घरात सुख शांती नांदावी आणि स्वामींची, भगवान शिवशंकरांची कृपा सर्वांना राहावी या भावनेने हा उपाय केला जातो. सर्वात आधी या उपायासाठी लागणारे साहित्य पाहूया. विशेष म्हणजे यासाठी कोणत्याही महागड्या वस्तूंची गरज नसते. बहुतेक साहित्य प्रत्येक घरात सहज उपलब्ध असतं. तुम्हाला थोडासा साधा भात लागेल. हा भात शक्यतो ताजा शिजवलेला असावा. त्यात मीठ, तिखट, तेल किंवा इतर कोणताही पदार्थ मिसळायचा नाही. अगदी साधा आणि स्वच्छ भात असावा. रेशनच्या किंवा खराब तांदळापासून हा भात बनवू नका. आपण खाण्यासाठी जे तांदूळ वापरतात तेच तांदूळ वापरा, कारण आपल्या घरातील नकारात्मकता घालवायची आहे. यानंतर लागेल थोडेसे दही. दही ताजं असावं, कारण भारतीय परंपरेमध्ये दही ही शुद्धता, शांतता आणि मंगलतेचं प्रतीक मानलं गेलं आहे. म्हणून अनेक धार्मिक कार्यामध्ये दह्याचा वापर केला जातो. उपायासाठी एक स्वच्छ पत्रावळीवर किंवा स्वच्छ पुट्टा देखील जवळ ठेवा. जे उपलब्ध असेल ते वापरू शकता. मुख्य गोष्ट म्हणजे स्वच्छता. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. उपाय करण्याच्या दिवशी शक्यतो घर स्वच्छ ठेवावं. सकाळी लवकर उठून घरातील देवघर स्वच्छ करावं. स्वामींच्या आणि भगवान शिवशंकरांच्या प्रतिमेसमोर दिवा लावावा. थोडंसं नामस्मरण करावं. शांत आवाजात मोबाईलवरती कालभैरव अष्टक किंवा महामृत्युंजय मंत्र लावावा. कारण कोणताही धार्मिक उपाय हा फक्त वस्तूंवर अवलंबून नसतो. घरातील वातावरण आणि मनातील भावना यांनाही खूप महत्त्व असतं. अनेक वेळा लोक विचारतात की उपाय करण्यापूर्वी काही विशेष नियम पाळावे लागतात का? तर शक्य असेल तर त्या दिवशी सात्विक राहण्याचा प्रयत्न करावा. विनाकारण राग, भांडण, कटू बोलणं किंवा कोणाचं मन दुखावणं टाळावं. कारण सोमवती अमावस्या ही आत्मशुद्धी आणि सकारात्मकतेची भावना वाढवणारी मानली जाते. आपण देवाकडे सुख मागतो, शांती मागतो, आरोग्य मागतो, पण त्याचबरोबर आपल्या वागण्यातही शांतता असणं आवश्यक असतं. त्यामुळे या दिवशी शक्य तितका संयम ठेवणे उत्तम मानलं जातं. आता उपाय करायची योग्य वेळ कोणती? हा उपाय सोमवती अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी वेळेत करायचा आहे. बघा, आता सर्व मैत्रिणींना प्रश्न पडला की अमावस्या सोमवारी सकाळी 8 नंतर संपणार आहे. मग सोमवती अमावस्या आपल्याला संध्याकाळी हा उपाय कसा करू शकतो? तर मैत्रिणी बघा, आपल्या शास्त्रामध्ये सांगितले आहे की ज्या दिवशी उदय तिथी आहे तर त्या दिवशी तो दिवस सेवा, उपाय करण्यासाठी मानला जातो आणि त्याच्या सात्विक लहरी या संपूर्ण दिवसभर असतात. म्हणून आपल्याला सोमवती अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी हा उपाय करायचा आहे. सूर्यास्तानंतरची वेळ यासाठी शुभ मानली जाते. संध्याकाळी वातावरण शांत झाल्यावर, घरातील काम पूर्ण झाल्यावर आणि मन स्थिर झाल्यावर हा उपाय करावा. घाई उपाय करू नका. मन शांत असू द्या. काही मिनिटे स्वामींचे नामस्मरण करा. त्यानंतर उपाय सुरू करा. आता मुख्य प्रक्रिया सुरू होते. सर्वात आधी शिजवलेला भात एका छोट्या वाटीत घ्यायचा आहे. भात खूप गरम नसावा, थोडा गार झालेला असावा. यानंतर पत्रावळीवर किंवा स्वच्छ पुट्ट्यावर तो भात उलटा करून ठेवायचा. त्यामुळे भाताचा एक छोटासा गोल आकार तयार होईल. त्यालाच एक प्रकारची भाताची मूद म्हणतात. ही प्रक्रिया करताना मनात फक्त एकच भावना ठेवायची आहे की माझ्या घरात सुख, शांती आणि सकारात्मकता नांदो. यानंतर त्या भातावर एक चमचाभर दही ठेवायचं. त्यानंतर त्याच्यावर चिमूटभर काळे तीळ ठेवावे. काळे तीळ हे पितरांना सद्गती आणि मोक्ष मिळवून देणारे असतात. तसेच नकारात्मकता ऊर्जा त्या काळ्या तीळ शोषून घेण्याची तीव्रता असते. त्यानंतर दही ठेवताना मनात स्वामींचे नाव घ्यायचं. काही लोक श्री स्वामी समर्थ हा जप करतात, तर काही जण भगवान शिवशंकरांचं स्मरण करतात. तुम्ही ज्या श्रद्धाने कराल तेच योग्य आहे. तिथे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे हा उपाय कोणत्याही भीतीतून करायचा नाही. हा उपाय श्रद्धेने करायचा आहे. कारण भीती माणसाला कमकुवत करते, पण श्रद्धा माणसाला बळ देते. आज अनेक लोक मानसिक तणावामुळे त्रस्त आहेत. सतत चिंता, अस्वस्थता, काळजी आणि नकारात्मक विचार यामुळे मन थकून जातात. अशावेळी भक्तिभावाने केलेली प्रार्थना, असे सात्विक उपाय मनाला आधार देतात आणि म्हणूनच अधिक मासातील सोमवती अमावस्येचे महत्त्व अनेक भक्त आजही जपून ठेवतात. जेव्हा संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन श्रद्धेने देवाचे स्मरण करतात, तेव्हा घरातील वातावरण आपोआप सकारात्मक बदल जाणवू लागतो. काही लोक सांगतात की अशा दिवशी केलेल्या प्रार्थनेमुळे मनातील भीती कमी होते. काहींना मानसिक शांतता मिळते, काहींना घरातील वातावरण अधिक प्रसन्न वाटू लागतात. अर्थात प्रत्येकाचा अनुभव वेगळा असू शकतो, पण श्रद्धेने केलेली प्रार्थना कधीही वाया जात नाही, अशी अनेक भक्तांची भावना असते. म्हणून हा उपाय करताना फक्त विधीपूर्वक करण्यावर लक्ष केंद्रित करू नका.
त्यामागची भावना जपणं अधिक महत्त्वाचं आहे. घरातील प्रत्येक सदस्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना करा. मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करा. व्यवसाय, नोकरी आणि आर्थिक स्थैर्यासाठी प्रार्थना करा. घरातील मतभेद दूर व्हावेत यासाठी प्रार्थना करा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वामींच्या भगवान शिवांच्या चरणी पूर्ण विश्वास ठेवा. कारण जेव्हा विश्वास आणि श्रद्धा मनाला समाधान देतो आणि भक्तिभावाने अधिक दृढ करतो. बघा मैत्रिणींनो, आता जास्त वेळ न घालवता मी तुम्हाला उपाय कसा करायचा सांगते. दही भात पुठ्ठ्यावर ठेवा. तो आपल्या हातात घ्यायचा आहे. यावेळी मन पूर्णपणे शांत असले पाहिजे. भगवान शिवाचे स्मरण करत उपाय सुरू करण्यापूर्वी 2 मिनिट डोळे बंद करून श्री स्वामी समर्थ हा जप मनात करावा किंवा महामृत्युंजय मंत्र येत असेल तर तो म्हणत म्हणावा. त्यानंतर भगवान शिवशंकरांना स्वामी समर्थांना प्रार्थना करावी की माझ्या घरातील सर्व प्रकारच्या नकारात्मकता दूर होऊ दे. घरातील प्रत्येक व्यक्तीला आरोग्य, सुख, शांती लाभू दे. यानंतर घरातील प्रत्येक खोलीत जावं. घराच्या मुख्य दरवाजापासून सुरुवात करणं अधिक योग्य मानलं जातं. कारण मुख्य दरवाजा हा घराचा प्रवेश मार्ग असतो. घरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्ती याच मार्गाने येतो. मुख्य दरवाजातून वाईट शक्ती आणि चांगल्या शक्ती तिथूनच येतात, म्हणून तिथूनच सुरुवात करावी. मुख्य दरवाजाजवळ उभं राहून दहीभात हलक्या हाताने 7 वेळा फिरवायचा आहे. अगदी जसं आपण दृष्ट काढतो तशा प्रकारे कोणताही जोर लावायचा नाही. कोणत्याही भीतीचा विचार करायचा नाही. फक्त मनात स्वामीचं नाव घ्यायचं. यानंतर घरातील हॉल, स्वयंपाकघर, बेडरूम आणि इतर खोल्यामध्ये जावं. प्रत्येक कोपऱ्यात हा दहीभात 7 वेळा फिरवायचा आहे. आणि काही लोकांना प्रश्न पडतो की प्रत्येक कोपऱ्यातच का फिरवायचा. यामागे श्रद्धा आहे. घरातील प्रत्येक कोपरा हा घराच्या ऊर्जेशी जोडला गेला असतो असं मानलं जातं, म्हणून संपूर्ण घरामध्ये हा उपाय फिरवला जातो. विशेषतः ज्या ठिकाणी वारंवार तणाव जाणवतो, जिथे घरातील सदस्य जास्त वेळा बसतात किंवा जिथे सतत अस्वस्थता जाणवते, त्या जागी थोडा वेळ अधिक थांबून प्रार्थना करू शकता. अनेक घरामध्ये असं दिसून येते की काही विशेष जागी काही वेळा घरातील सदस्य एकमेकांशी नीट बोलत नाहीत. अशा वेळी हा उपाय करताना त्या जागी स्वामींचे, भगवान शिवाचे नामस्मरण अधिक श्रद्धेने करावं. लक्षात ठेवा, उपायाचा केंद्रबिंदू म्हणजे श्रद्धा. काही लोक उपाय तर करतात पण मनात सतत शंका ठेवतात. याचा काही उपयोग होईल का, हे खरंच काम करेल का, असे विचार मनात ठेवतात. पण श्रद्धा आणि शंका एकत्र राहू शकत नाहीत. म्हणून उपाय करताना फक्त सकारात्मक विचार ठेवावेत. स्वामींवर विश्वास ठेवावा. कारण मनातील सकारात्मकता हीच घरातील वातावरण बदलण्याची पहिली पायरी असते. याच कारणामुळे अनेक भक्त अधिक मासातील सोमवती अमावस्येची वाट पाहतात. त्यांना वाटतं की या दिवशी केलेली प्रार्थना मनाला अधिक समाधान देते. विशेष म्हणजे हा उपाय फक्त घरासाठीच नाही तर संपूर्ण कुटुंबाच्या कल्याणाच्या भावनेने केला जातो. आज अनेक कुटुंबामध्ये आर्थिक तणाव आहे, म्हणून हा उपाय आवर्जून करावा. त्यानंतर हा दहीभात आपल्या बाल्कनीत किंवा गच्चीवरती ठेवावा. रात्रभर तिथेच ठेवावा. दुसऱ्या दिवशी तो दहीभात एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये किंवा निर्जळ स्थळी टाकून द्यावा. तिथे असणारे किड्या, मुंग्या, कीटक खाऊन जातील. यामुळे एक प्रकारचे दान केल्याचे पुण्यफळ प्राप्त होईल. पितरांना मोक्ष प्राप्त होईल. परंतु मैत्रिणींनो, कोणी तो भात ओलांडणार नाही किंवा कोणाच्या घरावरती सुद्धा आपल्याला तो भात टाकायचा नाही. आपल्याला आपली चांगले कार्य करण्याच्या नादात दुसऱ्याच्या गोष्टी, घरात वाईट गोष्टी घडू देणार नाहीत याची तेवढी दक्षता घ्यायची. तर हा भात शिजवताना कोणीही उरलेला भात खायचा नाही. हा भात फक्त उपायासाठीच वापरायचा. जर शिल्लक राहिलेला असेल तर एक वाटीमध्ये तो भात घेऊन त्याच्यावरती थोडीशी दही आणि काळे तेल टाकून आपल्या किचनमध्ये आणि जिथे आपण भांडी घासतो तिथे हा भात रात्रभर आपले सर्व काम आवरल्यानंतर झोपण्याच्या अगोदर ठेवावा. आणि तिथेच एक दक्षिण दिशेकडे तोंड करून एक दिवा प्रज्वलित करावा. सकाळी उठल्या अगोदर तो भात बाहेर निर्जळ स्थळी टाकून द्या. आणि घरामध्ये आल्यानंतर स्वच्छ हात पाय धुवावे आणि मग आपल्या रोजच्या कामासाठी लागावे. हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा आणि प्रभावी असा उपाय आहे. तसेच तुम्ही हा असाच दहीभात प्रत्येक अमावस्येच्या दिवशी नदीमध्ये माशांसाठी सुद्धा टाकू शकता. यामुळे भगवान श्री विष्णूंची कृपा प्राप्त होते. बघा, सध्या तर अधिक मास चालू आहे, तर अधिक मासाच्या समाप्ती दिवशी सोमवती अमावस्येच्या दिवशी जर तुम्ही माशांसाठी कणकेच्या गोळ्या किंवा हा दहीभात जर नदीमध्ये टाकला तर भगवान श्री हरिविष्णूंची विशेष कृपा प्राप्त होते. तर मैत्रिणींनो, अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा. धन्यवाद.